नमस्कार. नेक्स्ट पॉइंट बघूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. फंक्शन आपण जनरली डिफाइन करतो y इज इक्वल टू एफ एक्स, वेअर x बिलॉंग्स टू डोमेन अँड y बिलॉंग्स टू कोडोमेन. सो y इज इक्वल टू y इज अ फंक्शन ऑफ x असं आपण म्हणू, म्हणजे y विथ रिस्पेक्ट टू x अँड देन dy बाय dx वगैरे आपण त्याचं फाइंड आउट करू शकतो. बिकॉज y याचं डेरिव्हेटिव्ह देअरफॉर dy बाय dx. x का घेतो आपण? बिकॉज y हे फंक्शन x या व्हेरिएबल मधले, डोमेन मधले ज्या व्हॅल्यू असते ना आपण x म्हणतोय, कोडोमेन मधले y म्हणतोय. आता पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय? की पॅरामीटर म्हणजे काय? तर एक्स आणि वाय ही जर दोन व्हेरिएबल्स असतील आणि हे दोन वेगवेगळी फंक्शन जर थर्ड कुठल्या तरी फंक्शनशी रिलेटेड असतील, मीन्स इफ एक्स इज अ फंक्शन ऑफ टी मीन्स एफ ऑफ टी समथिंग. सो एक्स हे कोडोमेन मध्ये आणि टी हे डोमेन मधले एलिमेंट्स असणार आहेत. अँड ऑल्सो वाय इज अ फंक्शन ऑफ टी, म्हणजे दोन्ही टी च्या मध्ये डिफाइन केलेली फंक्शन, टी या व्हेरिएबल मधलीच फंक्शन आहेत, म्हणजे दोघांच्याही डोमेन मध्ये टी ह्या व्हॅल्यूज असणार आहेत, व्हेरिएबल्स असणार आहेत. तर हे एक्स आणि वाय एकमेकांशी रिलेटेड असतात आणि त्या रिलेशनने पण एक फंक्शन तयार होतं. तर ह्याला म्हणतात पॅरामेट्रिक फंक्शन. सो एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, ऑल्सो वाय इज फंक्शन ऑफ टी, अँड देन आपल्याला dy बाय dx जर फाइंड आउट करायचं असेल, dy बाय dx, कारण एक्स आणि वाय हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड होतात. तर हे फाइंड आउट करण्यासाठी, कारण इथे एक्स आहे कोडोमेन मधले, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. सो dx याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आलं तर dx बाय dt असं फाइंड आउट करावं लागेल. बिकॉज व्हेरिएबल्स कुठल्या व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल किंवा नंबर्स कुठल्या ह्याच्यात आहेत, तर टी ह्या व्हेरिएबलमध्ये आहेत. सो dx बाय dt, बिकॉज x इज अ फंक्शन ऑफ टी असं म्हटलंय, सो dx बाय dt फाइंड आउट करू शकतो. सिमिलरली dy बाय dt हे पण आपण फाइंड आउट करू शकतो, ह्याचं डेरिव्हेटिव्ह, बिकॉज y इज ऑल्सो फंक्शन ऑफ टी, त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू टी त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो. त्यामुळे dy बाय dx घेताना आपल्याला असं करावं लागतं, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt, न्यूमरेटर मध्ये dy बाय dt अपॉन dx बाय dt. तर अशा पद्धतीने हा रेशो घेतला की आपल्याला त्याचं dy बाय dx मिळेल. म्हणजे x हे कोणाचं तरी फंक्शन आहे, y हे कुठल्या तरी थर्ड व्हेरिएबलचं फंक्शन आहे, दोन्ही सेम अर्थात व्हेरिएबलची फंक्शन्स असायला हवीत. असं नाही चालणार की x इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड y इज इक्वल टू काहीतरी एफ ऑफ यू असं असेल तर ते होणार नाही, आपल्याला काढता येणार नाही. सो दोन्ही सेम व्हेरिएबलची फंक्शन्स आहेत, विथ रिस्पेक्ट टू सेम व्हेरिएबल, सेम डोमेन आहे, तर ते एकमेकांशी रिलेटेड असतात ती दोन्ही फंक्शन्स. आणि मग त्याचं dy बाय dx फाइंड आउट करू शकतो. आणि ते कसं करायचं? dy बाय dt काढायचं, dx बाय dt काढायचं, आणि अर्थात इट मेक सेन्स बिकॉज dy बाय dt dt बघितलं तर कॅन्सल होईल आणि नुसतं dy बाय dx राहील. सो असं आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. तर ही कशी रिलेटेड असतात? म्हणजे आपण जॉमेट्रीमध्ये 11वी 12वी तुम्ही जॉमेट्रीमध्ये हे बघितलं असाल की सर्कलचं इक्वेशन काय आहे, ते एक्स आणि वाय ह्या दोन्ही व्हेरिएबलमध्ये आपण ते सर्कलचं इक्वेशन बघितलेलं आहे. तर जर वेगळ्या टी ह्या व्हेरिएबलमध्ये एक्स आणि वाय घेतले तर सर्कलचं इक्वेशन कसं मिळतं ते आपण बघूया. म्हणजे ते वेगळ्या व्हेरिएबल म्हणजे टी मध्ये जरी असले तरी एकमेकांशी रिलेटेड कसे असतात ते आपण बघूया. सपोज एक्स इज इक्वल टू ए कॉस टी अशी जर व्हॅल्यू घेतली आपण किंवा फंक्शन घेतलं, अँड वाय इज इक्वल टू सम ए साइन टी असं फंक्शन घेतलं. तर हे टी मधलं फंक्शन आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी, वाय इज इक्वल टू एफ ऑफ टी अशा पद्धतीने आहे, टी मधलं फंक्शन आहे. आता हे एक्स आणि वाय कसे रिलेटेड आहेत ते बघूया. तर आपण याचा स्क्वेअर केला सपोज, तर एक्स स्क्वेअर प्लस ह्याचाही स्क्वेअर केला प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू काय? ए कॉस टी, त्याचा स्क्वेअर केला की काय होणार? ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर टी, प्लस वाय ची व्हॅल्यू ए साइन टी, सो ए स्क्वेअर साइन स्क्वेअर टी. आता ए स्क्वेअर कॉमन आहे, सो ए स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर टी प्लस साइन स्क्वेअर टी. आता कॉस स्क्वेअर टी प्लस साइन स्क्वेअर टी आयडेंटिटी माहिती आहे, त्याची व्हॅल्यू काय असते? 1, सो इज इक्वल टू ए स्क्वेअर. सो वी गेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. आणि हे कोणाचं इक्वेशन आहे? दिस इज इक्वेशन ऑफ सर्कल. आणि ह्या सर्कलच्या इक्वेशन मध्ये हे जे टी आहेत ते टी कुठल्या डोमेन मध्ये असायला हवेत. त्याचं डोमेन काय? आपण सर्कलचं इक्वेशन आणि सर्कलचा ग्राफ वगैरे बघितलाय, तर 0 पासून सुरू होऊन पुन्हा असं येऊन कुठपर्यंत येतो तो 2π 360 डिग्री असतं ना सर्कल. सो याचा डोमेन काय असतो टी साठी? तर टी बिलॉंग्स टू 0 to 2π.
सो टी बिलॉंग्स टू 0 to 2π ह्या व्हॅल्यू कुठल्याही व्हॅल्यूसाठी आपण या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो बिकॉज हे सगळे इंटर रिलेटेड आहे. सो टी हे काय झालं पॅरामीटर झालं, एक्स आणि वाय ह्या फंक्शनचे हे पॅरामीटर झालं. तर अशा पद्धतीने फंक्शन असतात त्याला पॅरामेट्रिक फंक्शन म्हणतात. म्हणजे एक्स आणि वाय काहीतरी डिफरंट फंक्शन्स आहेत पण ती कॉमनली कुठल्या तरी विथ रिस्पेक्ट टू टी ह्या फंक्शनशी रिलेटेड आहेत. तर टी या ज्या डोमेनमध्ये आहे त्या डोमेनमध्ये इच अँड एव्हरी व्हॅल्यूसाठी आपण फंक्शनल व्हॅल्यू काढू शकतो. एक्स आणि वाय या दोन्हींची फंक्शनल व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. अशा टाईपची जी इक्वेशन्स आहेत म्हणजे 11वी 12वीत तुम्हाला ते हायपरबोला झालं असेल, इलिप्स झालं असेल, अशा टाईपचे ज्या ज्या डायग्राम आहेत 2 डायमेन्शनल डायग्राम. सो त्या डायग्राममध्ये तुम्हाला एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स आणि वाय इंटर रिलेटेड अशा टाईपची इक्वेशन्स तुम्हाला मिळतात. सो एक्स आणि वाय असं कॉमनली कुठल्या तरी थर्ड फंक्शनशी रिलेटेड फंक्शन असतं त्याला म्हणतात पॅरामेट्रिक फंक्शन. आता आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं एवढंच बघायचं. डेरिव्हेटिव्ह सिम्पल आहे. काय म्हटलं आपण या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली काढायचं, ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि फक्त काय करायचं ह्या दोघांचा रेशो घेतला की dy/dx आपल्याला मिळेल. फॉर एक्झाम्पल आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघूया. सपोज x इज इक्वल टू काहीतरी 8t² अँड y इज इक्वल टू काहीतरी 280 असे दोन फंक्शन्स आहेत. आता x इज अ फंक्शन ऑफ t, y इज ऑल्सो फंक्शन ऑफ t आणि आपल्याला सांगितलेलं असतं dy/dx y डॅश फाइंड आउट करा. तर y विथ रिस्पेक्ट टू x बिकॉज y अँड x सुद्धा काय असणार आहेत इंटर रिलेटेड असणार आहेत एकमेकांशी. सो x इथे आपण dy/dx फाइंड आउट करू शकतो पण आधी आपल्याला काय करायला लागेल x इज अ फंक्शन ऑफ t therefore dx/dt आपण काढू शकतो. सो dx/dt काढून घ्यायचं. y इज अ फंक्शन ऑफ t therefore dy/dt फाइंड आउट करू शकतो. सो ही दोन मिळाल्याशिवाय आपल्याला dy/dx काढता येणार नाही. सो dx/dt किती येणार तर विथ रिस्पेक्ट टू t आहे त्यामुळे डायरेक्ट घ्यायचं. a हा कॉन्स्टंट आहे, t² x² डेरिव्हेटिव्ह 2x असतं ना तसं t² डेरिव्हेटिव्ह 2t असणार. तसा 2a कॉन्स्टंट आहे आणि हा t चा डेरिव्हेटिव्ह किती आलं इंटू 1. सो dx/dt ची व्हॅल्यू आहे dy/dt आहे therefore dy/dx इज इक्वल टू या दोन फंक्शन्सचे यूज करायचा dy/dt अपॉन dx/dt which is equal to 2a अपॉन हे 2a इंटू t म्हणजे 2a कॅन्सल झालंय आणि फक्त राहिलं 1 अपॉन t. सो फायनली आपल्याला dy/dx t इन द फॉर्म ऑफ t आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह काढता येऊ शकतं. ते किती आलं 1 अपॉन t आलं. त्यासाठी आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह आणि हे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला लागतं आणि फक्त रेशो घेतला की dy/dx इथे तुम्हाला मिळेल. तर ह्याला म्हणतात पॅरामेट्रिक फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह आपण अशी काढणार आहोत. सेपरेटली आधी दोन्ही व्हेरिएबलची काढून घ्यायची आणि मग dy/dx त्याचं काढायचं.